नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली BMCची एक्झाम झाली, ॲन्सर कीसुद्धा आल्या, तरी आपण त्याच गोंधळात आहे. सगळ्यांना मार्क जरी कळले तरी सगळे याच गोंधळात आहे. आता नेमकं मार्क एवढे आले तर समोर काय होणार, काय नाही होणार, नॉर्मलायझेशन कसं होणार, मार्कचं कोणाला फायदा होणार, कोणाला नुकसान होणार. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपले मार्क आलेत, आता सगळ्यांना मार्क कळलेत. आता सध्या कट ऑफ किती लागेल, हे किती लागेल त्याच्यापेक्षा विचार करण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरच्या एक्झाम तयारी करत चाललं. पण विद्यार्थी मित्रांनो, नेमकं नॉर्मलायझेशन म्हणजे काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं झालं, विद्यार्थी मित्रांनो, विचार जर केला तर खरं सांगायचं म्हणजे नॉर्मलायझेशन हे आपल्या BMC एक्झामसाठी नाहीच, हे सेंट्रलसाठी काय यूज केलं जातं, कारण तिकडं मॅथ, इंग्लिश वगैरे हे जास्त लेवलचं असतं ना, त्याच्यामुळे तिकडं जास्त विचारलं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आता नेमकं नॉर्मलायझेशनचा आपल्यासोबत घोळ कसा होणार आहे ते तुम्हाला सांगतो एक मिनटं, आणि त्याच्यानंतर कटऑफ वगैरे कसा असणार आहे ते तुम्हाला सांगतो. एक मिनटं बघा आता नेमकं नॉर्मलायझेशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे नॉर्मलायझेशन हे फक्त मॅथ आणि रिजनिंगसाठीच बनलेलं असते. हे आपल्या GS झालं, मराठी झालं. विद्यार्थी मित्रांनो, इथं सगळ्यात मोठा घोळ होणार आहे, कारण की GSमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं, आता थोडक्यात एक मराठीचा चॅप्टर घ्या. आता मराठीच्या चॅप्टरवर आपण जर बघितलं, एखाद्या पहिल्या शिफ्टला जर प्रयोग चॅप्टरवर क्वेश्चन आले आणि प्रयोग चॅप्टरला जर आपल्याला नॉर्मल इझी क्वेश्चन विचारले, समजा वरच्या लेवलचे समकर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि बाह्य प्रयोग, हे जर 3 लेवलचे वरच्याच लेवलचे क्वेश्चन विचारले, पण या प्रयोगाचे जर उपप्रकार जर विचारले समजा, तर हे क्वेश्चन हा जर असणार तर हा तर इझी लेवलचा प्रश्न असणार, ही सगळ्यांना सुटतात. पण याचे उपप्रकार जर विचारले तर आपल्याला माहिती आहे प्रयोगाचे उपप्रकार हे अवघड असतात आणि ते शक्य जर जमायला अवघड जातात. आता या पहिल्या शिफ्टला प्रयोगाचा चॅप्टर आला समजा, क्वेश्चन आला पहिला आणि दुसरा उपप्रकार आला. फक्त नॉर्मलायझेशनमध्ये काय चेक केलं जातं की या बी शिफ्टला प्रयोगाचं क्वेश्चन आलेलं आहे आणि या बी शिफ्टला प्रयोगाचा क्वेश्चन आलेला आहे. ती हे नाही चेक करत की इथं म्हणजे क्वेश्चन हा सोपा होता, कारण की हा मूळ प्रकारावर विचारला आणि इथं उपप्रकारावर विचारला, हा मुलांना कसा गेला तर टफ गेला क्वेश्चन. नॉर्मलायझेशनमध्ये हे चेक होत नाही, त्याच्यामुळे या नॉर्मलायझेशनचा आपल्या GS GK साठी हा खूप नुकसानकारक आहे. आता थोडक्यात जर विचारलं आपल्याला, आता इथं काय विचारलं तर भारताची राजधानी काय, GSमध्ये भारताची राजधानी, तर आपल्याला काय सगळ्याला माहिती आहे. पण इथं जर आता समजा इतर देशाचे विचारलं, जिथं आपलं समजा युरोपियन कंट्री वगैरे इकडे तिकडे विचारलं, म्हणजे थोडक्यात समजा आता मुलांना काही माहीत झालं पण अमेरिकेची राजधानी, तर हे मुलांना टप जाईल ना. आता भारताचे राष्ट्रपती विचारले आपल्याला, GSमध्ये राष्ट्रपती भारताचे विचारले, हे आपल्याला जमणार. पण एखाद्या दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती समजा ब्रिटनचे, आता हे काही मुलांना नाही जमणार ब्रिटनचे राष्ट्रपती. त्याच्यामुळे इथं काय फक्त नॉर्मलायझेशनमध्ये चेक काय होते, फक्त इथं काय केलं राष्ट्रपती विचारले आणि इथं पण राष्ट्रपती विचारले, तर मग हे काय क्वेश्चन सेम आहे. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये हाच घोळ होणार आहे की फक्त आपल्याला इथं क्वेश्चन असं वाटणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये चेक करते आणि काय विचारते, फक्त टॉपिक बघते, काय करते फक्त टॉपिक बघते, सेम टॉपिकवर क्वेश्चन विचारला का. आता मॅथचं कसं असते माहिती आहे का, मॅथचं पहिलं शिफ्ट विचारलं समजा आपल्याला 2 × 5, आता हे जमलं. दुसऱ्या शिफ्टला विचारलं 5 × 5, ते काय चेक करणार, फक्त इथं पहिला गुणाकार प्रश्न आला आहे, इथं गुणाकार प्रश्न आला आहे, तर मग या पहिल्या शिफ्टचा हा प्रश्न, दुसऱ्या शिफ्टचा प्रश्न हा, मग सेम क्वेश्चन आहे. मग हे मॅथ्ससाठी लागू होऊ शकते, पण इकडं आपल्या GSसाठी काय लागू होणार ना. त्याच्यामुळं हा घोळ होणार आहे सगळ्यात मोठा, आणि हा घोळ आपल्याला सगळ्यांना महागात पडणार आहे. याच्यामुळे ते शिफ्टचं नॉर्मलायझेशन करणं हिच्यात टफ होणार आहे. विचार केला तर नॉर्मलायझेशन मेथड ही आपल्या GSसाठी मराठीसाठी नाहीच आहे, कारण की याच्यात हा घोळ होते ना. कारण की जर आपल्याला विचारलं समजा, आता आपल्याला भारताचे क्षेत्रफळ विचारलं, आपल्या पहिल्या शिफ्टवाल्याला विचारलं भारताचे क्षेत्रफळ, ते सरळ सरळ सांगून जाणार भारताचं क्षेत्रफळ किती. आपल्याला जर आता इकडं कॅनडाचं क्षेत्रफळ विचारलं तर नॉर्मलायझेशनमध्ये काय चेक करणार, इथं पण एका देशाचं क्षेत्रफळ विचारले आणि इथं पण एका देशाचं क्षेत्रफळ विचारले. हिच्यात मोठा घोळ विद्यार्थी मित्रांनो. हे पहिल्या शिफ्टचा क्वेश्चन पकडून चला आणि दुसऱ्या शिफ्टचा पकडून चला. आता दुसऱ्या शिफ्टवाले काय म्हणणार आहेत, पेपर टफ होता. पहिल्या शिफ्टवाले काय म्हणणार आहेत, सोपा होता, कारण की हा क्वेश्चन आपल्या त्यांच्या लेवलचा होता ना, भारताचा विचारला. आता दुसऱ्या लेवलचा काय, फक्त नॉर्मलायझेशनमध्ये काय चेक होणार की इथं देशाचं क्षेत्रफळ विचारलं आणि इथं देशाचं क्षेत्रफळ विचारलं. तर विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये हाच घोळ होतोय, आपण बघतोय हा सगळ्यात मोठा घोळ नॉर्मलायझेशनचा. आणि त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, हा नुकसान आपल्याला 100% होणारच. याचं नॉर्मलायझेशनचं हे नुकसान 100% आपल्याला होणारच आहे आणि ते आपल्याला भोगावंच लागणार आहे नॉर्मलायझेशनचं, कारण की हे सगळ्यात मोठा घोळ आहे. आता नॉर्मलायझेशन फक्त मॅथ्ससाठी बनलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यात महागात पडणार आहे, कारण की हे नॉर्मलायझेशनमध्ये काय चेक करणार, फक्त पहिल्या शिफ्टमध्ये यावर क्वेश्चन आला होता, दुसऱ्या शिफ्टवर त्या चॅप्टरवर क्वेश्चन आला, पण डिफिकल्टी लेवल चेक केली जाणार नाही. आता आपण बघितलं आपले करंटचे क्वेश्चन आले आहेत समजा, आपल्याला ऑल सगळ्यांना करंटचे आले आहेत, पण काही आपल्याला समजा आपल्या राष्ट्रीय घडामोडीवर आलेले आहेत. हे विद्यार्थी मित्रांना जमले, तर काहींना आंतरराष्ट्रीय घडामोडी, समजा आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारल्या, ज्या आपण कधी वाचलेल्याच नाही, आपण वाचणारे इयरबुकमध्ये बी नसतात आणि आपण वाचलेल्या परिक्रमामध्ये नसतात. मग हे काय करणार, फक्त चेक
इथं इथेच विचारलं चालू घडामोडी प्रश्न इथं इथेच विचारला, तर हा घोळ होणार विद्यार्थी मित्रांसोबत. आपल्यासोबत हा सगळ्यात मोठा स्कॅम होणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये. आणि याच्यात शक्यतोवर काय होणार आहे माहिती आहे का, पहिली शिफ्ट झाली आहे, दुसरी शिफ्ट झालं आणि शक्यतोवर तिसरी शिफ्ट झालं, विद्यार्थी मित्रांनो यांचे मार्क वाढण्याचे चान्सेस जास्त येतात. आणि नंतरचे मार्क का की असं समजलं जातं आहे, आता एक अंदाज सांगतात फक्त, हे कितपत खरं काही माहिती नाही, सांगतात बघ इथून क्वेश्चन पेपरचीच बाकीच्यांना एक कल कळतो आणि दिवस भेटतात, नेमका अंदाज कळतो पेपर कसे येतात. आणि त्याच्यामुळे हे नॉर्मलायझेशन नंतर सोपे पकड येतात, म्हणजे नॉर्मलायझेशन शेवटच्या शिफ्ट जास्त होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं काही सांगू शकत नाही आपण, पण एक शक्यतोवर पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टपर्यंत नॉर्मलायझेशन मे बी मार्क वाढू शकतात. पण कोणाचे किती मार्क वाढतील मग असं आहे का, ज्याला 50 मार्क आहे मग त्या एकच कट ऑफमध्ये बसून जाईल, असंही काही होत नाही. त्याच्यामुळं असं म्हणायचं नाही की मला 50 मार्क आहे मग माझे मार्क वाढणार तुमचे, पण असंही नाही की समोरच्या मागच्या शिफ्टवाल्यांचे मार्क एकदमच कमी होणार म्हणून असंही होईल का, नाही. आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या मी काय करतो आहे, मी माझे कट ऑफ सांगतो आहे ना, तर काय म्हणतात ते एवढा कट ऑफ लागतच नाही, एवढे हाय कट ऑफ जात असतात का विद्यार्थी मित्रांनो, तलाठीच्या वेळेस 200+ कट ऑफ गेलेत. आणि आता काय म्हणतात माहिती आहे का की एवढा कट ऑफ कसं देणार, मग याचा निरीक्षाचा कट ऑफ सांगितला होता मी, ओपनचा 180 कट ऑफ लागेल म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो BMCच्या निरीक्षक जागा भेटल्या आणि विद्यार्थी मित्रांचे मार्क बदले. काय येऊन काय मित्र काय म्हणतात येतात, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला काय कळतं आहे. भावांनो, मला काही इथं येऊन काही सांगायचं नाही, कोणाचे मन नाही दुखायचे, पण विद्यार्थी मित्रांचे म्हणजे सत्य परिस्थितीला आपल्याला मानून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, जर असं म्हणतोय आपण तर मग 200+ का कट ऑफ गेला याचा, तलाठीचा का गेला 200+ कट ऑफ, त्याच्यामागचं जाण्याचं कारण म्हणजे हेच नॉर्मलायझेशनमध्ये होणारे घोळ. आणि विद्यार्थी मित्रांनो ही सत्यता आहे, कट ऑफ कमी येणार नाही, तर खूप जास्त मित्रांना मार्क कमी आहेत. कोणी म्हणतं मी एवढ्या मेन्स दिल्या तेवढ्या मेन्स दिल्या MPSCच्या, मला एवढे मार्क आहेत मग पोरांना मार्क कमी. विद्यार्थी मित्रांनो हा आपण या गैरसमज राहणे चुकीचे आहे. खरंच या गैरसमज राहणे आपण चुकीचे आहे की विद्यार्थी मित्रांना मार्क नाही. इथं मुलींनासुद्धा 80+ मार्क आहेत मुलींना. आपल्या तुम्ही लेक्चरच्या कट ऑफमध्ये जाऊन बघा एकदा कमेंट बॉक्समध्ये, 82 मार्क असणाऱ्या मुली इथं त्या सांगतात आम्हाला 82 मार्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे सत्यतेच्यापेक्षा दूर जाऊ नका. कट ऑफ हा कमी येणार नाही. निरीक्षकचा कट ऑफ हा ओपनचा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 180 जाऊ शकणार आहे. त्याच्यामुळं असं म्हणू नका आणि कोणी विनाकारण कमेंट बॉक्समध्ये शिवाय देऊ नका. ज्याला नाही पटलं त्यांनी घ्यायचं नाही. पण विद्यार्थी मित्रांनो सत्यतेपासून दूर जाऊ नका. आणि आपला क्लर्कचा कट ऑफ काही एवढा पण कमी येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो क्लर्कचा कट ऑफसुद्धा 170+ जाणार आहे. त्याच्यामुळं असं म्हणू नका की लगेच मी कास्ट वाईज तसं कट ऑफ सांगितलेला आहे, तो कट ऑफ पकडून चालायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो असं काही नाही की कट ऑफ कमी येणार आहे आणि मला येऊन इथं तुम्हाला काय तुमचे मन वगैरे दुखायचे, मी काय तुमचा दुश्मन नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र येतात तुलाही शहाणा झाला का, तू काय केलं आहे, तू कोणत्या परीक्षा झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांना मार्क आहेत, आपण चेक करा, एकदा सत्य चेक करा आणि त्यानुसार आपल्या सत्तेसोबत चालणं बरोबर आहे. त्याच्यामुळं निरीक्षकचा कट ऑफ हा भावांनो आपण जर बघितलं कास्ट वाईज 5 ते 7 जागा आहेत. आणि आपण असा गैरसमज बाळगू नका की एखादा मुलगा हा 90+ नसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत नाही मग असं नाही, तर अभ्यास करणारे मार्क घेतात बी आणि शांत बी बसतात. आपल्यासारखे यूट्यूबर येऊन दांगडू करत बसत नाहीत, मला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत आणि मग कट ऑफ किती लागेल. आपणच फक्त काय करतो माहिती आहे का, येतो चेक करतो कट ऑफ किती लागेल, काय लागेल, हे लागेल ते लागेल. विद्यार्थी मित्रांनो खरंच आता येणाऱ्या समोरच्या तयारी लागायचं आहे आपल्याला. जर आपल्याला मार्क कमी असतील, असं नाही मी म्हणते की तुम्हाला आत्ताच 90 पाहिजेत, आत्ता 90 नाही, तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा मार्क वाढू शकतात. असं नाही, ज्यांचे 70, 75 किंवा 75+ सुद्धा आहेत त्यांनी अजून होप सोडायची नाही. निरीक्षकमध्ये ज्यांना 75+ आहे ना, मी म्हणतो त्यांनी होप सोडू नका. ओपनवाल्याने कास्ट वाईज अजून सांगितलेलं आहे मी, त्यांनी तिथे बघून घ्यायचं आहे. वाटल्यास तर लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्या चॅनलमध्ये जाऊन एकदा क्लर्कचा कट ऑफ बघून घ्यायचा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो अजूनही मी सांगत नाही की लगे एवढाच लागेल म्हणून, कास्टवाल्यांनी म्हणजे त्यांचं बघून घ्यायचं, पण अजून बी 75+ वाल्यांनी होप सोडायची नाही. आणि मी ते सांगतो आपले निरीक्षक म्हणजे क्लर्कवाल्यांनी सुद्धा 70+ होप सोडायची नाही आणि निरीक्षकवाल्यांनी 75+ असणाऱ्याने होप सोडायची नाही. त्याच्यामुळे असं नाही की कट ऑफ हायच जाईल म्हणून, तेवढाच जाईल म्हणून. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये बघितलं आपण घोळ, मी नॉर्मलायझेशन सांगितलं तुम्हाला कसा घोळ असणार आहे. आणि नॉर्मलायझेशन जसा घोळ असल्यामुळं काय होईल काय सांगता येत नाही. कारण की नॉर्मलायझेशन हे म्हणजे ते फक्त काय करते माहिती आहे का, फक्त बघते या चॅप्टर क्वेश्चन विचारले का, डिफिकल्टी लेवल वगैरे बघत नाही. आपल्याला समजा एखादा समानार्थी शब्द विचारला आहे. आता समानार्थी शब्द आपण बघितला TCSचा भंडार कसा आहे तर समानार्थी शब्दाचा खूप जास्त म्हणजे आपण कधी वाचले नाही शब्द विचारतात. आता समानार्थी शब्द पहिल्या शिफ्टला विचारला आहे, सरळ सरळ विचारला आहे. समजा म्हणजे प्रारंभ त्याचा विरुद्धार्थी शब्द, म्हणजे अंत त्याचा विरुद्धार्थी शब्द, असे समजा शब्द विचारले आपल्याला. आणि दुसऱ्या याच्यात डायरेक्टच आपण न कधी वाचलेलंच नाही शब्द असा विचारला समानार्थी शब्द. मग त्याचं आपण काय समजून चालायचं, ते फक्त चेक करताना काय करणार, या शिफ्टला समानार्थी शब्द विचारला आणि त्या शिफ्टला समानार्थी शब्द विचारला. विद्यार्थी मित्रांनो हेच नुकसान होणार आहे आपल्यासोबत आणि याचाच सगळ्यात मोठा घोळ असणार आहे.
आणि विद्यार्थी मित्रांनो हाच घोळाला आपल्याला समोर जावं लागणार आहे खरं सांगायचं म्हणजे, आणि याच्यातच आपलं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो कटऑफ कसं वाढणार का, असं कसं काय होणार, तसं कसं काय. विद्यार्थी मित्रांनो सत्यतेपासून दूर जाऊ नका. तलाठीचे कटऑफ हे 200+ गेलेले आहेत आणि त्यामुळे BMCचा कटऑफ काही एवढा कमी येणार नाही. आता सध्या यूट्यूब चॅनलवर सांगतात की बाबा 50+ मार्क असणार आणि सिलेक्शन होणार, असं सांगतात. ज्यांचे सगळ्यांनी फॉर्म भरले त्यांचं सिलेक्शन होणार. अरे बाबा काय एवढं बनवत आहे, असं काहीच होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो ज्याला नाही पटत माझे विचार त्यांनी खरंच ऐकू नका. आणि प्लीज कृपया करून कोणी म्हणजे मी काय कोणाला चुकीचं सांगायचा प्रयत्न करत नाही. जे कोणाला विचार पटले नाही त्यांनी सरळ लेक्चरमधून बाहेर जायचं नाही, बाहेर जायचं आहे. कारण की कोणी इथं येणार काही बोलणार. मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो खरंच जर विचार पटत असतील तर घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो मला काय तुम्हाला असं काही म्हणजे वेगळं काही हे करायचं नाही, डिमोटिवेट करायचं नाही. सरळ मी तर सांगतो बाबा आता एक्झाम झाली आपली 50,000+ भरती येणार आहे असं नाही. समोर खूप मोठे चान्स आहे. भरती ATCS घेणार आहे. फक्त आपल्याला एक चेक करत चला, आपल्याला कोणत्या विषयात मार्क कमी आपण त्या विषयात मार्क समोर वाढत चला. असंही करू नका की बाबा इथं एवढं सांगतायत तेवढं सांगतायत. विद्यार्थी मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे ना, खरंच ज्यांना चेक केलं आहेत ना त्यांना 1-2 दिवसाचं चेक केलं असणार आहे, तिथं पॉझिटिव्ह झालं असणार, समोरच्या एक्झामला तयारी लागला असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सत्यतेपासून दूर जाऊ नका. कडू आहे ते सत्य ते मानत चला आणि आपल्या समोर जे येईल त्याला हे करत चला. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे आता जास्त वेळ वाया न घालता आपल्या परीक्षेकडे मागं लागत चला. समोर येणारी भरती आहे, आपण कोणत्या पोस्टला टार्गेट करा एखाद्या समोरच्या, कारण की भरती भरपूर येणार आहे. आता सध्या समोरच्या ज्या एक्झाम असतील आपल्या कंबाईन वगैरे, कोणी ग्रुप C वगैरे फॉर्म टाकले असतील त्या एक्झामलासुद्धा टार्गेट करा. तसं कंबाईनचं बी अजून सध्या समोर जायचं चालूच आहे, त्याचं अजून कन्फर्म कळलं नाही. पण एक विद्यार्थी मित्रांनो 90% चान्सेस आहेत समजा चालू आहे वाढीमुळे. आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचं काही असं समजा ते काय होईल का सांगतात नाही आपल्याला, ते आपल्या समोर काही नाही, आपल्या पुढे समोर एवढंच आहे, फक्त आपण अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे आता वेळ न वाया घालता अभ्यासाच्या मागं लागा. आणि हे कटऑफ जे आहेत ते परत एकदा सांगतो कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण कटऑफ हे आहेच जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोसेस आहे, मी सांगितलं नॉर्मलायझेशन प्रोसेस कशी आहे काय आहे, आणि याचा फटका वगैरे तर सगळ्यांना बसणार. विद्यार्थी मित्रांनो ज्याचे मी सांगतो आहे ना आता असं ते त्यांच्या मनात TCSमध्ये ठरवणार कोणता टफ पेपर होता आणि कोणता सोपा होता. हे ते नॉर्मलायझेशनमध्ये त्यांची एकच मेथड आहे. फक्त काय बघायचं या चॅप्टरवर क्वेश्चन आलेला आहे, त्या बी चॅप्टरवर क्वेश्चन आला आहे, फक्त कोणता टफ आला आहे कोणता नाही, प्रकार उपप्रकार काहीच बघणार नाही. कारण की मराठीचं फक्त बघणार चॅप्टरवर आला आहे मी सांगितलं तसं, बाकी सगळा गोळ होणार. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मार्क हे खूप हायच जाणार आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या अभ्यासाला लागायचं आहे. आणि आता इथून दुर्लक्षित करायचं आहे याला. जे समोर येईल रिझल्ट तर लागणारच, आपला फायनल रिझल्टच बघायचा आहे आता. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट. तुम्हाला स्टडी करा. समोरच्या 50,000+ भरती येणार आहे अजून, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि ज्यांचे मार्क चांगले त्यांचं सिलेक्शन हो आणि त्यांना खूप शुभेच्छासुद्धा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.